आता आपण बघणार आहोत भूखंड. आता भूखंड निवडताना म्हणजेच प्लॉट निवडताना जसं आपण षडवर्ग साधनाचं कॅल्क्युलेशन बघितलं, तसंच पुढचा त्यातला पार्ट जो असणार आहे तो माती परीक्षण, रंग, गंध, चव. माती परीक्षणामध्ये मातीचा रंग, गंध आणि चव यावरून काही आपण ॲनालिसिस काढलेले आहे, कन्क्लुजन काढलेले आहे. ह्या भूमी परीक्षणामध्ये खड्डा खोदून माती आणि पाणी भरून काही गोष्टींचं ॲनालिसिस केलं जातं. आपल्या प्लॉटच्या ईशान्य दिशेत खड्डा खोदून माती काढून पुन्हा त्यात माती भरली जाते आणि दुसऱ्या खड्ड्यामध्ये पाणी टाकून तो खड्डा पूर्णपणे भरला जातो आणि काही ऑब्झर्वेशन असतात की पाण्याची लेवल किती कमी झाले, खड्ड्यातून काढलेली माती पुन्हा खड्ड्यात टाकल्यानंतर ते माती किती कमी पडली, जास्त झाली किंवा इक्वल लेवलवर आले, याच्यावरून काही निष्कर्ष काढले जातात जे वास्तूच्या उभारणीसाठी फायदेशीर असतात. मातीचा गंध, रंग, चव याचा एक तक्ता इथे दिलेला आहे. त्यामध्ये भूमीचे प्रकार असतात: ब्राह्मणी भूमी, क्षत्रिय भूमी, वैश्य भूमी आणि शूद्र भूमी. त्याप्रमाणे त्याचा गंध, रंग, चव त्याचे परिणाम काय त्याचा तक्ता इथे दिलेला आहे. म्हणून ओपन प्लॉट निवडताना षडवर्ग साधनासोबत भूमी परीक्षण मध्ये माती परीक्षण आणि पाणी परीक्षण करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं.